हॅलो अँड वेलकम टू संगम. आज आपण MPSC ITIच्या सिलेबसमधील पुढील काही पॉईंट्स जे आहेत ते बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. आपण हे सिलेबसचे सेल्फ स्टडीसाठी एक डिकोडिंग करतो आहे, सेल्फ स्टडीसाठी ॲनालिसिस करतो आहे, कुठला टॉपिक कसा आहे. ॲक्च्युली हा जो सिलेबस दिलेला आहे MPSCने हा थोडासा हॉचपॉच आहे. कुठल्या गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी दिल्या आहेत, ज्या एका ऑर्डरमध्ये दिलेल्या नाही आहे. म्हणून जसं सांगितल्याप्रमाणे आपण त्या सिलेबसला थोडंसं ऑर्गनाइज केलेला आहे. सो सिलेबसचा 4th पॉईंट तिथे वेगळा आणि इथे वेगळा दिसेल तुम्हाला. ओके, सो पहिला पॉईंट हा काय म्हणतो, कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. काही कॉन्सेप्ट्स आहेत, छोटासा पॉईंट आहे. ह्याला मेजरली तुम्हाला 2 दिवस लागायला पाहिजे. 1 दिवस वाचायला पूर्ण आणि 1 दिवस रिव्हिजन करायला. जर तुमच्याकडे नोट्स नसतील तर तुमच्या पर्सनल नोट्स नसल्या तर तुम्हाला 2 दिवस लागतील. नोट्स जर असतील तर एका दिवसात हा टॉपिक व्हायला पाहिजे. सकाळी वाचायचं, संध्याकाळी रिव्हिजन करायचं. छोटासा टॉपिक आहे. काय नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स काय काय आहेत. जितके ऑक्युपेशन करण्याचे स्टँडर्ड्स आहेत वेगवेगळे, तेवढे तुम्हाला नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स माहिती पाहिजे. क्वालिफिकेशन पॅक, जॉब रोल, स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग, ह्या 3 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या दिल्या आहेत सिलेबसमध्ये. मी त्यांना एकत्र टाकलं आहे. स्किलिंग म्हणजे काय, स्किल. आता मला काहीतरी बनवता आलं, फॉर एक्झाम्पल मला सॉफ्टवेअर बनवता येतं आहे. मी आता त्याच प्रकारे सॉफ्टवेअर बनवतो आहे, बट मेजरली सॉफ्टवेअरमध्ये इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअसली चेंजेस होत असतात. तर त्या चेंजेसमधून जे ॲडिशन होतं आहे त्याला रिस्किलिंग म्हणतात. म्हणजे स्किल परत अजून देणं, मला ह्याच्यामध्ये आणणं. अपस्किलिंग म्हणजे काय, मला सॉफ्टवेअर डेव्हलप करता येतं आहे बट AI सोबत इंटिग्रेट नाही करता येत. आता AI पण शिकायचं, म्हणजे माझी जी स्किल आहे ती एक लेवल अप झाली. तर स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग करावं लागेल. RPL ह्या परत इन्स्टिट्यूट्स आहेत. ह्या ज्या कुठल्या इन्स्टिट्यूट्स आणि ज्या कुठल्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्स आपल्याला जसं आपण टॉपिक नंबर 3 यूट्यूबवरती बघितला त्या हिशोबाने ह्या टर्म्स कराव्या लागतील. नंतर प्रोव्हिजन्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, NEP आहे. NEP 2020 आपण ही खूप इन डिटेल शिकणार आहोत. यात काहीही सोडायचं नाही आपल्याला. महाराष्ट्र राज्यामध्ये काय प्रकारे इम्प्लिमेंटेशन होतं, 3 लँग्वेज फॉर्म्युला, 2 लँग्वेज फॉर्म्युला एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी याच्यात कराव्या लागतील पॉईंट नंबर 6 मध्ये. ओके, सो दॅट्स इट. एक छोटासाच व्हिडिओ राहू देऊ आपण, 4था. नेक्स्ट एक व्हिडिओ करू 5th पॉईंटसाठी. प्रत्येक पॉईंट झाला की प्रत्येक आपला पॉईंटचा अभ्यास झाला की नेक्स्ट पॉईंटवरती शिफ्ट व्हायचं, व्हिडिओ बघायचा आणि लगेच तो टॉपिक कव्हर करून घ्यायचा. ठीक आहे, थँक्यू सो मच.